नाशिक जिल्ह्यातही कायद्याचा बोलबाला, अवैध धंद्यांसह रील्स हिरोंच्या मुसक्या बांधल्या। सोशल मीडियावर गँगस्टर बनण्याच्या नादात काही युवकांना विस्मरणात गेलेला कायदा अस्तित्वात आहे हे दाखवण्याचे काम शहर पोलिसांप्रमाणे ग्रामीण पोलिसांनीही हातात घेतले आहे। याशिवाय ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध धंदेही उद्ध्वस्त करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे। आता हे हिरो पहा काय म्हणतायत। नांदगाव रील फुटेज। त्यानंतर नांदगाव पोलिसांनी काय केले तेही या व्हिडिओत दिसले। दहशत निर्माण करणारे रील्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्याचाच शेवट पोलिसांच्या कारवाईत झालाय। या रील्समध्ये युवकांनी हातात शस्त्र दाखवत गुन्हेगारी धाटणीचे डायलॉग मारले, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले। ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संबंधित युवकांवर कायद्यानुसार कारवाई केली आहे। सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना कायद्याचे भान ठेवा। गुन्हेगारी प्रवृत्तीचं प्रदर्शन सहन केलं जाणार नाही। प्रसिद्धीच्या हव्यासापोटी काही जणांनी गुन्हेगारी स्वरूपाचं काम केलंय, पण कायद्याच्या जाळ्यातून ते सुटू शकत नाही। हाच या कारवाईचा संदेश आहे। रील्स बनवा पण जबाबदारीने, विवेकाने, अन्यथा फेम नव्हे शेम व्हाल, हाच इशारा पोलीस देतात। काय म्हणतात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पहा। दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील अवैध धंदे देखील जिल्हा पोलिसांच्या रडारवर आहेत। मालेगाव आणि हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध हातभट्टी दारू करणाऱ्या अड्ड्यांवर ग्रामीण पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली आहे। या कारवाईत मोठ्या प्रमाणावर दारू तयार करण्यासाठी वापरली जाणारी सामग्री नष्ट करण्यात आली आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व मालेगाव तसेच हर्सूल पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे। खरवळ शिवारातील दुर्गम भागात अवैधरित्या हातभट्टीच्या दारूचे अड्डे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरलेले साधन सामुग्री, रसायने, भट्ट्या व कच्चा माल नष्ट केला आहे। सदर कारवाई दरम्यान आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। दारू निर्मितीच्या अवैध अड्ड्यांवर नियमित छापे टाकून कारवाई सुरू राहील। ग्रामस्थांनीही अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना कळवावी असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे। अवैध हातभट्टी, दारू विक्री व निर्मिती रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांची ही मोहीम सुरू असून येत्या काळातही असे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक। नाशिक ग्रामीण पोलीस गुन्हेगाराच्या विरोधात सध्या मोहीम सुरू केलेली आहे। वनिकर आम्ही आता चुकीत गावात तुम्ही कसा तांडव घालतो, आम्ही डायरेक्ट डोक्यात जाल सबर करो। माझ्याकडून इंस्टाग्रामवर गुन्हेगारी वृत्तीचे व अश्लील भाषेचा व्हिडिओ माझ्याकडून अपलोड झाला होता आणि ही माझी खूप मोठी चूक आहे आणि इथून पुढे अशी चूक होणार नाही। नाशिक जिल्हा कायद्याचा भाग्य जिल्हा। दादागिरी करायची, गुंडागिरी करायची, शांतता सुव्यवस्था भंग करायची, या कारणासाठी या तिघांना आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि अटक केलेली आहे। इथे जमलेले सर्व लहान मुलं, तुम्हाला काय व्हायचंय? पोलीस का गुंड? मवाली काय व्हायचंय? जोरात काय व्हायचंय? पोलीस। शान या की जान का दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो।